तुम्हाला जर विविध प्रकारच्या मानसिक भावनिक अस्थिरता, ताणतणाव, गोंधळ, निराशा आणि जीवनात असंतुलन वाटत असेल, आईशी पटत नसेल, अकारण अनामिक भीती वाटत असेल, स्त्रियांना मासिक पाळीचे विकार होत असतील, तर तुमच्या कुंडलीत चंद्र दूषित झाला आहे. चंद्रग्रह खूपच जास्त दूषित झाल्यास मानसिक आजार, चिंता, डिप्रेशन, तणाव वगैरे होऊ शकतात. जर तुमच्या कुंडलीत चंद्र अशुभ असेल तर पुढील उपाय अवश्य करावे. निश्चित फायदा मिळून कुंडलीत चंद्र बलिष्ठ होऊ शकतो. सर्वप्रथम चंद्र कमकुवत किंवा दूषित कसा होतो हे समजावून घेऊ. चंद्र वृश्चिक राशीत असेल तर त्याचे शुभ फळ देण्यासाठी तो सक्षम होत नाही, कारण चंद्र वृश्चिक राशीत अत्यंत नीच होतो. चंद्र जर राहू, केतू, नेपच्यून किंवा शनी सोबत युतीमध्ये दृष्टीमध्ये असेल तर व्यक्ती भ्रमात, कल्पना विश्वात राहते आणि कायम अवतीभोवती भीती, सावट, संशयी स्वभाव बनतो. तसेच त्यामुळे सतत भावनिक अस्थिरता आणि गोंधळ वाढतो. चंद्र 6-12 या अशुभ स्थानामध्ये असल्यास त्याचे अशुभत्व अत्यंत कमकुवत होऊन जाते. तसेच अस्तंगत, वक्री किंवा स्तंभी अवस्थेत असल्यास तो अशुभ फळ देऊ लागतो. या सांगितलेला जेवढा जास्त स्थितीमध्ये चंद्र दूषित होत असेल तर चंद्र तितकाच अशुभ होऊन दूषित परिणाम देऊ शकतो. यासाठी पुढील उपाय करावे. सोमवारी पांढऱ्या रंगाचे वस्त्र, तांदूळ, साखर, दूध किंवा खडीसाखर यासारखे पदार्थ दान करावेत. स्फटिकाची माळ गळ्यात वापरावी. मात्र ज्यांना लो ब्लड प्रेशरचा त्रास असेल त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वापरावेत. गरजवंतांना दूध, खडीसाखर, दही यासारखे पांढऱ्या पदार्थांचं दान करावं. मोतीरत्न घालणं लाभदायक ठरतं. यासाठी मोती चांदीच्या अंगठीत घालावा. सोमवारी शिवलिंगावर दूध आणि पांढऱ्या फुलांचा नैवेद्य अर्पण करावा. या आणि अशा ज्योतिष पद्धतीसाठी ब्रह्मांड ज्योतिष चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. नमस्कार.